नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनरसे या सदरामध्ये गेले काही दिवस आपण परमेश्वरापर्यंत पोहोचायच्या वेगवेगळ्या पायऱ्या टप्पे पाहत आहोत. परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पायऱ्यांनी त्याच्यापर्यंत पोचणं हे सोपं होतं आणि मग यशाची पायरी निश्चितच आपल्याला चढता येते. मंडळी, कुठलंही लक्ष्य निश्चित करणं म्हणजेच संकल्प करणं होय. अध्यात्म असो वा व्यवहार, संकल्पपूर्तीचं यश हे 5 महत्त्वाच्या पायऱ्यांनी मार्गक्रमणा केल्यास प्राप्त होतं. यातील कुठल्याही पायरीवर मनुष्य अडकला तरी मग यशाचं शिखर सर करणं काही अवघड नाही. मंडळी, यशप्राप्तीसाठी सर्वात पहिल्या पायरीवर येतो तो आत्मविश्वास, अर्थात स्वतःबद्दल वाटणारा विश्वास. जेव्हा एखादा मनुष्य प्रचंड आत्मविश्वासाने म्हणतो, हो हो हे मी मिळवणारच, तेव्हा तो लक्ष्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढलेली असते. प्रखर आत्मविश्वासामुळे सामान्य घरातला एखादा मुलगा सुद्धा राष्ट्रपती बनतो किंवा एखादा अपंग मनुष्य जगातलं अत्युच्च पर्वत शिखरसुद्धा गाठतो. या सर्व किमया आत्मविश्वासामुळे घडतात. मंडळी, मनुष्यातला आत्मविश्वास जागृत करण्याचं सर्वात मोठं साधन म्हणजे परमेश्वराची आराधना. जेव्हा एखादा मनुष्य म्हणतो माझ्याबरोबर ईश्वर आहे, तेव्हा त्याचा आत्मविश्वास निश्चितपणे वृद्धिंगत व्हायला लागतो. याउलट जर एखादा असं म्हणत राहिला की नाही नाही बुवा, हे कसं काय मला जमेल, तर मग ईश्वर काय, कुणीच त्याला मदत करू शकत नाही. मंडळी, अगदी पहिल्याच पायरीवरती हा मनुष्य अगदी नापास होतो असंच म्हणा ना. एकदा का आपल्याला आत्मविश्वास निर्माण झाला की पुढच्या पायरीवर येतो तो पुरुषार्थ. मंडळी, हा आत्मविश्वास आपल्याला पुढच्या पायऱ्या यशाच्या चढण्यासाठी प्रवृत्त करतो. यशप्राप्तीचा निश्चय केलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाने आत्मविश्वासाला कठोर परिश्रमाची जोड देणं आवश्यक असतं आणि हा म्हणजेच पुरुषार्थ. असा पुरुषार्थ जर तुमचा भूतकाळ असेल तर भाग्य हे तुमचं भविष्य असेल, यात मात्र शंका नाही. मंडळी, आणि म्हणूनच आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवणं खूप आवश्यक आहे. प्रयत्नरूपी पुरुषार्थाची महती अनेक संतांनी निरनिराळ्या पद्धतीने सांगितली आहे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं जेव्हा कविवर्य वामन पंडित लिहितात, तेव्हा त्यांना प्रयत्नांना आत्मविश्वासाच्या सात्विक अहंकाराची योग्य जोड दिल्यानंतर कोणतीही गोष्ट असाध्य नाही. मंडळी, पुरुषार्थामुळे मनुष्याच्या कर्तृत्वाने भाग्य निश्चितपणे बदलू शकतं. फक्त तिथे करत्या करवित्या ईश्वर तत्वाची जाणीव हरपू न देणं सर्वात महत्त्वाचं आहे. प्रार्थनेला पुरुषार्थाची यथार्थ जोड दिली की भूतकाळात आपणच निर्माण केलेल्या दुष्कर्मांच्या विषवेलींचं उच्चाटन होतं आणि यशाचा मार्ग आपल्या दृष्टीपथास यायला लागतो. मंडळी, अशाच पुढच्या पायऱ्या पाहूया पुढच्या भागामध्ये. तेव्हा आपला आत्मविश्वास हीच आपली मोठी ताकद आहे आणि परमेश्वर प्राप्तीसाठी सुद्धा हाच मार्ग अवलंबणं खूप योग्य आणि महत्त्वाचं आहे. तेव्हा आपला आत्मविश्वास ढळू देऊ नका. मंडळी, धन्यवाद.